जिजाऊ प्रबोधिनी या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या पहिल्या खरं तर लेक्चरमध्ये म्हणू शकतो करंट अफेअर्स रिलेटेड आपण जे सिरीज चालू केले ते आपल्या पहिल्या लेक्चरशी रिलेटेड म्हणू शकतो. हे पहिलंच लेक्चर आहे आपलं आणि त्याच्यामध्ये खूप बहुमूल्य इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करणार आणि ते इन्फॉर्मेशन विशेष करून जगामध्ये नेमकं चाललंय काय याच्याशी रिलेटेड आपण डिस्कस डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता करंट अफेअरमध्ये जर जागतिक लेवलच्या घडामोडी बघितल्या तर काय महत्त्वाचे एरियाज जे आहेत ते जास्त न्यूजमध्ये असले आपल्याला पाहावयास मिळतात. मग ते न्यूजमध्ये खरं तर एरिया कोणकोणते आहे तर पहिला तर महत्त्वाचा एरिया म्हणजे इंडो पॅसिफिक रिजन. हा जो इंडो पॅसिफिक रिजन टोटल दिलेला आहे हा इंडो पॅसिफिक रिजन खूप जास्त प्रमाणात आपल्याला न्यूजमध्ये असलेला खरं तर पाहावयास मिळतं. त्यामुळे पहिलं तर आपल्याला इंडो पॅसिफिकशी रिलेटेड जी काय सगळी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट खरं तर आपला होऊ शकतो. त्याचबरोबर आणखी आपल्याला काय बघायचं तर आणखी जागतिक लेवलला म्हटलं तर आणखी न्यूजमध्ये असणारे जे पार्ट्स आहेत ते आणखी आपल्याला कोणकोणत्या माहिती असायला पाहिजे तर बाकीसुद्धा आहेत. बाकी जर म्हटलं तुम्ही तर बाकी आपल्याला जास्त प्रमाणात न्यूजमध्ये म्हटलं तर एक तर इंडो पॅसिफिक विषयीचं सांगितलं तर इथून इकडचा पार्ट जो आहे तो इंडो पॅसिफिकचा रिजन आहे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं. त्याचबरोबर आणखी न्यूजमध्ये असणारा पार्ट कोणता आहे तर साऊथ चायना सी सुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतो. त्यामुळं या साऊथ चायना सी विषयीची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता साऊथ चायना सी न्यूजमध्ये का असते तर वारंवार चायना जो आहे ना तो या एरियामध्ये इल्लिगल हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं साऊथ चायना सी जो आहे त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचे ते डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघणं कुठेतरी गरजेचं आहे. हा जो मी पार्ट सांगतोय जे काय तुम्हाला डिस्कशनमध्ये सांगतोय तो ते सगळं खऱ्या अर्थानं सिलेबसशी रिलेटेड जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट समजावून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला जो सिलेबस आपला आहे तो सिलेबस आपल्याला परफेक्ट माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्या कोणत्या तुम्ही एक्झामचं प्रिपेरेशन करत आहात त्या एक्झामचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खरं तर हे जे दोन विषय आहेत ते महत्त्वाचे आहेत. कारण जर तुम्ही जे वाचताय ते एक्झामच्या दृष्टीतून किती महत्त्वाचं आहे हे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या सिलेबसच्या अनुषंगानंच आपण हे जे डिस्कशन आहे ते डिस्कशन करत असलेलो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. मग इंडो पॅसिफिक रिजन झाला त्याच्या अगोदर आत्ताच 4 दिवसापूर्वी काय झालं तर सोलोमन आयलँडचा जो पार्ट आहे या ठिकाणी सोलोमन आयलँड आहे तो जास्त न्यूजमध्ये आला होता. मग त्यालासुद्धा चायनाच कारणीभूत आहे. कारण का तर चायनाने यांच्यासोबत सेक्युरिटी पॅक्ट केलेलं आहे या सोलोमन आयलँडसोबत. मग ती इन्फॉर्मेशन काय आहे सोलोमन आयलँडला चायनाची गरज का पडली तिथं सिक्युरिटी सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी तुम्हाला माहिती असेल की कुरिल आयलँडचा एरिया इथला छोटासा जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आणि त्या कुरिल आयलँडवरून कोणाकोणामध्ये वाद चालू आहे तर रशिया आणि जपान या 2 कंट्रीमध्ये खरं तर वाद चालू आहे. त्यामुळे तो कुरिल आयलँड नेमका काय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपण खऱ्या अर्थानं काढून ठेवायला पाहिजे. आणि ह्याचा सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याला काही कारणं आहेत जगामध्ये काही घडामोडी चालू आहेत त्या जगामधल्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या घडामोडी बघत असताना पहिल्यांदा आपल्याला एक बेसिक गोष्ट जी आहे ती बेसिक गोष्ट खऱ्या अर्थानं समजून घेणं कुठंतरी गरजेचं आहे. ती बेसिक गोष्ट कोणती आहे तर ती बेसिक गोष्ट सगळ्या कंट्रींचं सेम जे एम आहे ते सेम असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जे ध्येय आहे त्यांचं ते कुठंतरी आपल्याला सेम असलेलं पाहावयास मिळतं. मग ते ध्येय काय आहे तर सगळ्यांना सुपर पॉवर बनायचं आहे. सगळ्यांना काय बनायचं आहे सुपर पॉवर बनायचं आहे. मग सगळेजण कशाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत तर सुपर पॉवर बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. मग त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं आपल्याला हे सगळं माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता सुपर पॉवर बनायचं असेल तर बेसिक तुमचं कशावरती वर्चस्व असणं गरजेचं आहे. बेसिक पहिलं तुमचं लँड वर्चस्व जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही लँड ॲक्वायर करायला पाहिजे आणि ते अर्थव्यवस्थेचं एक मूळ आहे वगैरे वगैरे त्याची बाकी इन्फॉर्मेशन आणखी एका डिटेलमध्ये लेक्चरमध्ये आपण बघूनच. परंतु या लेक्चरमध्ये आपण काय बघायचा प्रयत्न करतोय की ढोबळमानानं जगामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचा बेस आपण या लेक्चरमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. मग जर तुम्हाला सुपर पॉवर बनायचं असेल तर तुमचे लँड जास्त विस्तारित असायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा म्हणजे तुमचं सीवरती म्हणजे ओशन रिजन समुद्री एरियावरती तुमचं जास्त वर्चस्व प्रस्थापित झालेलं असायला पाहिजे.
तसं जर असेल तर मग खऱ्या अर्थानं तुम्ही सुपर पॉवरच्या दिशेने वाटचाल करता किंवा सुपर पॉवर बनता. मग सगळ्या कंट्री काय करतायत एकंदरीत लँड तर ॲक्वायर करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतायत किंवा सी तर ॲक्वायर करायचा प्रयत्न करतायत. मग ते लिगल इलिगल दोन्हीचा आधार घेताना आपल्याला पाहावंच मिळतं. मग आता रशियाची आणि चायनाची जर पॉलिसी तुम्ही बघितली तर ती जवळजवळ सेम पॉलिसी असलेली पाहावंच मिळते. कारण का तर चायना जास्तीत जास्त लँड ग्रॅब करण्यासाठी काय करत असतोय तर आपला जो लाईन ऑफ लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा म्हणजे त्याला LAC असं आपण समजतो, त्या LACच्या नियमांचं उल्लंघन वारंवार करत असतोय आणि आपल्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतोय. मग तो आपल्या हद्दीमध्ये का घुसतोय? कारण त्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त लँड ॲक्वायर करायची. त्यामुळे तो वाद आपल्यासोबत त्यांचा चाललेला आहे ना ॲक्च्युअल कंट्रोलचा. तशाच पद्धतीनं रशिया जो आहे, रशियानं काय केलं आहे, युक्रेनवरती खरं तर हल्ला केला आहे. मग युक्रेनवरती हल्ला केला आहे म्हणजेच काय, ऑब्वियस आहे त्यांना युक्रेनवरती काय करायचं आहे, कब्जा करायचा आहे, ती लँड ॲक्वायर करायची आणि त्यांचं कॉमन ध्येय काय, पुन्हा एकदा USSR बनवणे. आता 1992च्या अगोदर तुम्ही बघितलं तर 1992च्या अगोदर रशिया जो होता तो USSR म्हणून ओळखला जायचा. 1992मधून 1992ला काय झालं तर रशियामधून काही कंट्रीज ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या. त्यामुळे राहिला फक्त कोण, तर राहिला फक्त रशिया. त्यामुळं आता रशिया पुन्हा USSR बनण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच काय, आपल्या लँडचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. हे एक्झाम्पल लँडचं तुम्हाला दिलं. आता सीचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर चायना जो आहे वारंवार साऊथ चायना सीमध्ये इलिगल हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की जगातला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो इंडो पॅसिफिक रिजनचा पार्ट आहे. कारण का तर या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये आपल्याला बघायचं झालं तर जवळजवळ 38 कंट्री वास्तव्य करतात. मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुअर कंट्री आहेत किंवा डेव्हलपिंग कंट्री आहेत. त्यामुळे 38 कंट्री वास्तव्य करतात म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन जे आहे ते तिथं मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन अवेलेबल आहे. त्यामुळं त्याचाच अर्थ काय आहे तर मोठं मार्केट तिथं अवेलेबल आहे. हे तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित करून सांगतो मी. हा जो इंडो पॅसिफिक रिजन आहे याच्यामध्ये जवळजवळ 38 कंट्री ज्या आहेत त्या वास्तव्य करतात. बरोबर आहे. म्हणजेच काय तर पॉप्युलेशन, आता जगाच्या निम्म पॉप्युलेशन जवळजवळ 60% पॉप्युलेशन जे आहे ते इंडो पॅसिफिक रिजनमध्ये राहतं. त्याचबरोबर इंडो पॅसिफिक रिजनला मराठीमध्ये आपण हिंद प्रशांत महासागर म्हणतो. इकडे थोडासा इंडो पॅसिफिक रिजन गेलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास मिळतं इकडं आलेला. इथपर्यंत इंडो पॅसिफिक रिजनचा खरं तर एरिया असं आपण म्हणू शकतो. जसं की मग तुम्हाला या खरं तर मॅपमध्ये मी दाखवलं होतं, दुसऱ्या मॅपमध्ये मी दाखवलं होतं, पुन्हा तो मॅप मी काढत नाही आता. पण हा इंडो पॅसिफिक रिजन आहे आणि याला इम्पॉर्टंट का आहे हे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग पहिलं तर जगातील 38 जे पुअर आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या इथं राहतात. त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं काय म्हणजेच काय, इथं पॉप्युलेशन जास्त आहे म्हणजे जगाच्या जवळजवळ निम्मे पॉप्युलेशन या ठिकाणी राहते. त्याचबरोबर पॉप्युलेशन जास्त आहे याचा अर्थ काय तर मार्केट खूप मोठं अवेलेबल आहे. इथं मार्केट काय खूप मोठं मार्केट अवेलेबल आहे. म्हणजेच काय, ज्या महासत्ता कंट्री आहेत त्यांना जर प्रोडक्ट विकायचं असेल तर हा जो एरिया आहे तो मार्केटच्या दृष्टीतून सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर इथं काय आहे तर लेबर जे आहे ते लेबर काय आहेत स्वस्तात अवेलेबल होतात. लेबर कशा असतात स्वस्तात अवेलेबल होतात, चीप लेबर. त्यामुळं या ज्या महासत्ता कंट्री बाकीच्या आहेत त्यांना इथं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायला खूप मदत होते. कारण कामगार जे आहेत ते स्वस्तात अवेलेबल होतात. त्यामुळे त्यांना नफ्यामध्ये व्यवसाय करता येतो. कारण का तर बाकीच्या चलनाच्या तुलनेत इथल्या कंट्रीचं चलन बघितलं तर थोडंसं कमी त्याची व्हॅल्यू असलेली पाहावयास मिळते. डॉलरच्या तुलनेत बघितलं तर खूपच कमी व्हॅल्यू आहे त्याची. त्यामुळे या इंडो पॅसिफिकचं रिजन जे आहे महत्त्व जे आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि बाकीसुद्धा अनेक कारणं आहेत. या एरियामध्ये जवळजवळ 3000 प्रकारच्या फक्त माशांच्या प्रजाती आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे बाकी जैवविविधतेच्या दृष्टीतून सुद्धा खूप महत्त्वाचे रिजन आहे. पण जे काही मेन महत्त्वाचे रिजन आहेत ते मी तुम्हाला रिजन ते जे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला खऱ्या अर्थानं इथं सांगायचा प्रयत्न केला. मग आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे काय करणार आहे सगळेजण या एरियावरती आपलं वर्चस्व कसं प्रस्थापित होईल याचा सगळेजण विचार करणार आहेत. मग आता याच्यामध्ये अग्रेसर 2 कंट्री आहेत. एक तर रशिया आहे, पण रशियापेक्षा जास्त अग्रेसर आहे तो चायना आहे. आणि चायना काय करत असतो इलिगल वेनं इथं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते साऊथ चायना सीमध्ये हस्तक्षेप करणं असू द्या किंवा सोलोमन आयलँडसोबत खरं तर करार करणं असू द्या
किंवा या एशियन कंट्री जे आहेत, साऊथ एशियन कंट्री जे आहेत त्यांच्यासोबत वेगवेगळे करार करून तिथं वेगवेगळे बंदरं जे आहेत, वेगवेगळी बेटं जे आहेत ते डेव्हलप करणं असू द्या, किंवा श्रीलंकेला कर्जबाजारी बनवणं असू द्या. श्रीलंकेला एवढं कर्ज यांनी दिले, जवळजवळ $8 बिलियन कर्ज यांनी श्रीलंकेला दिलेलं आहे. आणि त्याच्या बदल्यात काय मिळालं यांना, तर इथं एक बंदर मिळालेलं आहे, पोर्ट मिळालेलं आहे. आणि ते पोर्ट जे आहे ते 99 वर्षांच्या करारावर खरं तर चायनाला त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तर 99 वर्षाचा करार म्हटलं तर तुमच्या लक्षात येत असेल की आता जवळजवळ कायमचं त्यांचं बंदर ते होणार आहे. आणि कायमचं बंदर काबीज करण्यासाठी ते कायम श्रीलंकेला जे आहे ते कर्ज देत राहणार आहेत. आणि तशाच पद्धतीनं आता इथं दिजिबुती म्हणून छोटीशी या ठिकाणी कंट्री आहे, तिथं सुद्धा त्यांचा नेव्हल बेस आहे. म्हणजेच ते काय करतायत, तर या एरियामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपला एक बेस तयार करतायत. बरोबर आहे. ही झाली चायनाची किंवा रशियाची पॉलिसी, दोघांची जवळजवळ सेम. परंतु हे जे काही चायना करतोय ना, याला काउंटर पण करणं गरजेचं आहे. कारण जर चायनाचं इथं वर्चस्व प्रस्थापित झालं तर पहिला तर धोका कोणाला आहे, तर इंडियाला आहे. कारण इंडिया इमिजिएटली याच एरियामध्ये लोकेट असणारी खरं तर कंट्री आहे. आणि चायना जो आहे एक प्रकारचा ट्रॅप या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतोय इंडियाला खरं तर काउंटर करण्यासाठी. मग आता बाकीच्या ज्या कंट्रीच्या पॉलिसी आहेत त्या काउंटर पॉलिसी म्हणून ओळखल्या जातात. कुणाला काउंटर करणार ते, तर चायनाला काउंटर करणार. आता याच्यातूनच उत्पत्ती होते ती बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हची. मग त्या अनुषंगाने आपल्याला माहिती असायला पाहिजे की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह काय, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नेमकं काय. मग इथं हा जो ट्रॅप आहे समुद्र मार्गाने हा ट्रॅप बनवायचा आणि रोड मार्गाने अशा पद्धतीचा ट्रॅप बनवायचा, रोड वगैरे. म्हणजे काय होईल, व्यापार सुलभ होईल, मोठ्या प्रमाणात मार्केट जे आहे ते कॅप्चर करता येईल. मग काय झालं, इंडिया इथं मध्येच अडकलं. म्हणून तर इंडियाचा रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्हला विरोध आहे. मग आता ह्या चायनाची जी पॉलिसी आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मग बाकीच्या कंट्री जे आहेत ते याला काउंटर करण्याचा प्रयत्न करणार. मग त्याच्यामध्ये राहिल्या कोणतं, युरोपियन युनियन महत्त्वाच्या कंट्री आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका USA. हे काय करणार, तर चायनाला या ठिकाणी काउंटर करण्याचा प्रयत्न करणार. आता काउंटर कशा पद्धतीने करतील ते, तर काउंटर असं करणार की या एरियातल्या ज्या ज्या कंट्री आहेत, मग ह्या एशियन कंट्री, इंडिया, ऑस्ट्रेलिया, बाकीच्या कंट्री आहेत त्यांच्यासोबत मजबूत संबंध डेव्हलप करण्याचं खरं तर ते प्रयत्न करणार. आणि त्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यातूनच काय होतंय, तर या ज्या कंट्री आहेत त्या ज्यावेळेस काउंटर करतात त्यावेळेस वेगवेगळे ग्रुप इथं स्थापन होत आहेत. साऊथ एशियन असोसिएशन ऑफ साऊथ एशियन नेशन्स आहे, त्याला आपण एशियान असं म्हणतो. मग तो एशियान जो ग्रुप आहे तो एशियान ग्रुपविषयीची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर चायनाला काउंटर करण्यासाठीच आकुसची स्थापना झाली. आकुसच्या अंतर्गत काय ठरलं, आकुस हा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे आणि USA आहे. या तीन कंट्रींनी मिळून खऱ्या अर्थानं तो ग्रुप बनवला आहे. तो कशासाठी बनवला आहे, तर ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर सबमरीन देण्यासाठी पुरवण्यासाठी खरं तर हा ग्रुप बनवला आहे. जेणेकरून जर चायना इलिगल हस्तक्षेप याच्यामध्ये करत असेल तर त्याला काउंटर करता यावं, याच्यासाठी हा सगळा यांचा घाट चालू आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच काय, एकंदरीत या लेक्चरचा जर आर्क तुम्हाला घ्यायचा असेल तर दोन खरं तर पॉलिसीज महत्त्वाच्या आहेत. एक तर यांची लँड अँड सी ग्रॅबिंग पॉलिसी आणि यांची जी आहे ती यांना काउंटर करण्याची पॉलिसी. आणि या पॉलिसींमधूनच वेगवेगळे ग्रुप वगैरे असतात ते न्यूजमध्ये असतात. याचाच एक पार्ट आहे क्वाड ग्रुप नावाचा. त्या क्वाडविषयीची सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. म्हणजे या पहिल्या लेक्चरमध्ये मला तुम्हाला हा बेस समजावून सांगायचा होता की नेमकं जगामध्ये चाललंय काय, त्याच्यानुसार आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी मी तुमच्या रजा घेतो, आवाज पण बाहेरचा भरपूर यायला लागला. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण अशाच नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.